हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट 2024 नागपूर खंडपीठाची क्लर्क पदासाठी जी भरती आहे त्यासाठी आपण कंप्लीट बुक लिस्ट बघणार आहोत। ठीक आहे, क्लर्क पदासाठी जी आपली एक्झाम होणार आहे त्यासाठी कंप्लीट बुक लिस्ट बघणार आहोत। आणि ही बुक लिस्ट मी कुठून तयार केली? प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनचे ॲनालिसिस करून। ठीक आहे, प्रिव्हियस ईयर क्वेश्चंस के क्वेश्चन पेपर होऊ शकते। ठीक आहे, क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस केलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सचं ॲनालिसिस केलं, त्यानंतर त्या आधारावर मी आजची कंप्लीट बुक लिस्ट मी तयार केली आहे। ओके, चला यासोबतच मित्रांनो आपल्या चॅनलवर बॉम्बे हायकोर्ट भरतीबद्दल कोणकोणते व्हिडिओज आहेत ते सांगून देतो। एक आहे पहिलं व्हिडिओ आहे इन्फॉर्मेशनवाला किंवा ॲडव्हर्टाइजमेंटवाला। ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंटवाला एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्हाला जाहिरातीमध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद आहे, क्वालिफिकेशन काय आहे, फॉर्म भरण्याची लास्ट डेट किती आहे, सगळ्या गोष्टी ज्या जाहिरातीमध्ये नमूद असते त्या डिटेल्स मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे। ओके, त्यानंतर आणखी एक व्हिडिओ आहे सिलेबस पेपर पॅटर्न हा पण एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर। त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस ठीक, पेपर ॲनालिसिस। ठीक आहे, ॲनालिसिस स्पेलिंग एकदा पाहून घ्या। तर एवढे सगळे आपल्या चॅनलवर व्हिडिओज आहेत। ओके, त्यानंतर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी पण व्हिडिओ मी दिला आहे, स्ट्रॅटेजीचे पण व्हिडिओ दिला आहे 1, 2, 3 आणि याचे दोन व्हिडिओ आहे। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे 2 व्हिडिओ आहे आणि तिसरा पण व्हिडिओ आपला 1-2 दिवसामध्ये अपलोड होईलच। प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी कोणकोणते तुम्हाला सॉल्व करून दिले, ॲनालिसिस करून दिले ते सांगतो। एक आहे 26 फेब 2023ला बॉम्बे हायकोर्टचा क्लर्कचा पेपर झाला होता, तो आहे। त्यानंतर 12 जानेवारी 2020 हा पण क्लर्कचा बॉम्बे हायकोर्ट क्लर्कचा पेपर झाला होता। हे 2 पेपर मी तुम्हाला ॲनालिसिस करून दिले, विश्लेषण करून दिलं, यांचं सोडवून दिले आहे माझ्या चॅनलवर। ओके, आणखी एक व्हिडिओ येईल पेपर विश्लेषणचा जो 12 नोव्हेंबर 2019 हा आहे औरंगाबाद खंडपीठ। ठीक आहे, ABD औरंगाबाद खंडपीठ बॉम्बे हायकोर्टचं जसं नागपूर खंडपीठ आहे तसंच औरंगाबाद आणि पणजी पण खंडपीठ आहे। ठीक आहे, चला तर औरंगाबाद खंडपीठाचा पेपर मी 1-2 दिवसामध्ये ॲनालिसिस करून तुम्हाला देईलच। ओके, चला फक्त मला एक कन्फर्म सांगा, एक अपडेट मला कमेंट कर जा। जे बॉम्बे हायकोर्ट जे 3 खंडपीठ आहे, एक आहे नागपूर, औरंगाबाद आणि पणजी सध्या तिन्ही पण आहे की या 3 पैकी कोणतं तरी एक कॅन्सल झालं असं काहीतरी चर्चा मागे काहीतरी होती वाटते। एकदा फक्त ते थोडंसं तुम्ही पाहून घ्या। ओके, बॉम्बे हायकोर्टचे जे 3 खंडपीठ आहे त्यापैकी या 3 खंडपीठापैकी एखादी काढून घेतलं खंडपीठ कॅन्सल झालं का ते थोडंसं एकदा चेक कर जा। मागं थोडीशी मला चर्चा वगैरे आठवते, सध्या काही याच्यावर मी सर्च केलं नाही। ओके, पाहून घ्या थोडंसं। बस आता आपल्याला काय करायचं, आपलं बुक लिस्ट, बेस्ट बुक लिस्ट। ओके, तर मित्रांनो आता आपण बेस्ट बुक लिस्ट इथे बघू। ओके, चला तत्पूर्वी ज्यांना कोणाला माझ्याकडून बुद्धिमत्ता शिकायचं असेल, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी बुद्धिमत्ता शिकवून दिलं आहे, मुफत बुद्धिमत्ता सिरीज। हे पाहून घ्या, माझा स्कोअर वगैरे पाहून घ्या सगळं। ओके, बुद्धिमत्ता सिरीजमध्ये आपल्या यूट्यूबवर मी एकूण 23 टॉपिक शिकवून दिले, हे 20 आणि हे 20 3 ओके 23 माझ्या ॲपवर
आउट ऑफ मॅथ ही बॅच आहे, ती जॉईन करू शकता तुम्ही. ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल तर. आउट ऑफ मॅथमध्ये मी एकूण 40 टॉपिक्स आहे, एकूण 40 टॉपिक्स आहे आणि 138 लेक्चर आहे. ठीक आहे. आणि बुद्धिमत्ता सिरीज आहे जी यूट्यूबर आहे, त्याच्यामध्ये 70 लेक्चर आणि 23 टॉपिक्स. चला, हे माझे 3 रिझल्ट आहे, पाहून घ्या. पोस्टमन MTS आणि तलाठी 2019 रिझल्ट वगैरे सगळं पाहून घ्या. आणि ठीक आहे, ते घटकण्या मार्क वगैरे एकदा चेकआउट करा. ओके. आणि सगळे रिझल्ट मी माझ्या ॲपवर टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे. आता बघा, बुक कोणकोणते बुक वापरायचे ते सांगतो. इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण लँग्वेजसाठी सांगतो. आपला पेपर मित्रांनो होणार आहे इंग्लिशमधून. फक्त मराठी लँग्वेज मराठीमधून राहणार आणि बाकी सर्व पेपर होणार आहे इंग्लिशमधून. ओके. तर मराठीवाल्यांसाठी पण सांगतो बुकलिस्ट आणि इंग्लिशवाल्यांसाठी पण बुकलिस्ट सांगतो. ओके. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, जे व्यक्ती आधीपासून मराठीमध्ये अभ्यास करत असन त्यांनी फक्त आणि फक्त मराठीमध्ये अभ्यास करायचा. फक्त टेस्ट पेपर इंग्लिशमधून सोडवायचे. ठीक आहे. कारण की वेळेवर तुम्ही इंग्लिशमधून अभ्यास करणं सुरू केलं ते थोडंसं तुमच्यासाठी कठीण होऊन जाईल. ओके. माझ्यासारखं मी तर शक्यतो मराठीतून अभ्यास करतो. ठीक आहे. रिझनिंगसाठी बुद्धिमत्ता कोणाचं? सतीश वशे सरांचं. सतीश वसे सरांचं बुद्धिमत्ता. इंग्लिशवाल्यांसाठी RS अग्रवाल. RS अग्रवाल सरांचं रिझनिंग हे पुस्तक अप्लाय करायचं. ओके. रिझनिंग झालं. रिझनिंग झालं. रिझनिंगला मार्क किती आहे मित्रांनो? 20 प्रश्न आणि 20 गुण. एकूण आपल्याकडे 6 विषय आहे पेपरसाठी. 90 प्रश्नांचा पेपर असतो. एकूण 90 प्रश्नांचा पेपर असतो आणि त्याला 90च गुण असते. 90 गुण. एका प्रश्नाला 1 गुण असे एकूण. आणि टायमिंग किती आहे तर 60 मिनिटे वेळ असतो. ठीक आहे. 1 तासाचा पेपर आणि 90 प्रश्न. नेक्स्ट मॅथसाठी सतीश वशे सरांचंच बुक आहे. बघा, आता हे बुक मी कुठून काढले तर प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस केलं, त्यानुसार मी बुक सिलेक्ट केले. ओके. आणि इंग्लिशवाल्यांसाठी तर RS अग्रवाल. परंतु जे लोक इंग्लिशमधून स्टडी करत आहे त्यांनी RS अग्रवालचे मोजकेच टॉपिक करायचे आहे. ओके. आणि ते टॉपिक मी टॉप स्कोरिंग टॉपिक्स म्हणून मी एक व्हिडिओ घेऊन येईन, त्यामध्ये तुम्हाला सांगतोच. ओके. चला. आणि लेवल जे आहे ना मित्रांनो, एक्झामची लेवल ऑफ एक्झाम या व्यतिरिक्त जाणार नाही. ठीक आहे. या व्यतिरिक्त जाणार नाही. सतीश वशे सरांच्या पुस्तकाच्या वर जाणार नाही. ठीक आहे. हे थोडीशी इथं RS अग्रवालमध्ये प्रॅक्टिस जास्त करू नये. ओके. चला. RS अग्रवालचे सगळे पुस्तकं नाही वाचायचे. GK साठी तात्याचा ठोकळा एकनाथ पाटील सरांचा सफिशियंट आहे. ठीक आहे. एकनाथ पाटील सरांचा तात्याचा ठोकळा. ठीक आहे. जे लोक इंग्लिशमधून तयारी करत असाल त्यांसाठी ल्युसंटचं GK. ठीक आहे. ल्युसंटचं GK. आणि करंटसाठी मित्रांनो अभिनव पब्लिकेशन. अभिनव प्रकाशन म्हणा काय पब्लिकेशन. अभिनव प्रकाशनचं इयर बुक. ठीक आहे. इत्यादी पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करा. इकडं मराठीवाल्यांसाठी सांगता, इंग्लिशवाल्यांसाठी पण मी इथं सांगत आहोत. दोघं व्यक्तीसाठी पण जे लोक मराठीमधून स्टडी करत असाल त्यांनी स्टडी मराठीमधूनच करा. फक्त टेस्ट सिरीज वगैरे क्वेश्चन वगैरे इंग्लिशमधून लावा. ठीक आहे. आणि मी का सांगत आहो असं, कारण की जर तुम्ही आधीपासून मराठीमध्ये स्टडी करत असाल तर तुम्हाला सर्वात जास्त चांगलं समजन एखादी टॉपिक म्हणा मराठीमधून तुम्हाला चांगलं समजेल. ओके. वाटल्यास हे झाल्यानंतर स्टडी झाल्यानंतर ते चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर किंवा पूर्ण स्टडी झाल्यानंतर टेस्ट सिरीज इंग्लिशमधून लावायच्या आणि प्रॅक्टिस क्वेश्चन इंग्लिशमधून लावायचे. ओके. चला. इंग्लिश बुकसाठी कोणतं तर आपलं हे MJ शेख सरांचं. ठीक आहे. MJ शेख सरांचं हे वापरा पुस्तक, किंवा मग आपलं बाळासाहेब शिंदे सरांचं.
शिंदे सरांचं हे पुस्तक वाचा. MG शेख किंवा बाळासाहेब शिंदे दोनपैकी कोणतंही एक बुक वाचा. मी प्रेफरन्स याला देईन. ओके, थोडंसं इंग्लिश थोडंसं हार्ड विचारलं. ओके, चला. यानंतर जे लोक इंग्लिशमधून स्टडी करत असेल त्यांनी SP बक्षी, इंग्लिशवाले SP बक्षी, बक्षी स्पेलिंग काय, SP बक्षी सरांचं पुस्तक वाचा. जनरल ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश, जनरल ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश म्हणून पुस्तक येते ते वापरा. मराठीसाठी कोणतं बुक वापरायचं? एक आहे बाळासाहेब शिंदेचं सरांचं, बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरण, परिपूर्ण मराठी व्याकरण. आणि एक दुसरं घ्या मोरा वाळंबे सरांचं. ठीक आहे, इंग्लिश आणि मराठी जे लोक इंग्लिशमधून स्टडी करत आहेत त्यांनी पण हेच वाचायचं आहे, कारण की पेपर आपला मराठी हा सब्जेक्ट मराठीमधूनच विचारणार आहे. ओके, बाकी सगळं बाकी पूर्ण पेपर इंग्लिशमधून. बघा, दोनपैकी कोणतं एकच पुस्तक घ्या, एक तर हे घ्या किंवा हे घ्या. परंतु हे जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ह्या एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला ग्रामरही भेटेल आणि व्होकॅब्युलरी म्हणा किंवा शब्दसंग्रह भेटेल. ओके, एका पुस्तकात. जेव्हा हे पुस्तक घ्याल तुम्ही तेव्हा तुम्हाला दोन्ही सोबत पुस्तक घ्यावं लागेल. ओके, हे बंचेस आहे ते एकाच, मला वाटते 350 काहीतरी प्राईजमध्ये, 350 आसपास, 350 काहीतरी आसपास प्राईजमध्ये दोन्ही पुस्तकं एकासोबतच येते. कोणते? हे समग्र मराठी व्याकरण व लेखन मोरा वाळंबे, व त्याचंच एक आहे शब्दरत्न म्हणून एक छोटंसं पुस्तक येते ज्याच्यामध्ये मराठीची व्होकॅब्युलरी असते. ठीक आहे, चला. शब्दसंग्रह म्हणू शकता का, व्होकॅब असते मराठीची, दुसरं काही नसते त्यात. ओके, एक तर हे पुस्तक घ्या किंवा हे दोन पुस्तक घ्या, दोनपैकी कोणतंही एक चालेल. मी प्रेफरन्स त्याला देईल. बरं, ओके. नेक्स्ट, कम्प्युटर. एक मिनिट, GK झालं का? झाले का? सगळीकडे झाले आपले कम्प्युटर नॉलेज. कम्प्युटर नॉलेज कोणकोणते टॉपिक तुम्हाला कंप्लीट करायचे ते सांगतो. कोणकोणते टॉपिक कंप्लीट करायचे याच्यामध्ये कम्प्युटरमध्ये ते सांगतो. फंडामेंटल ऑफ कम्प्युटर, द हार्डवेअर ऑफ कम्प्युटर, ऑपरेटिंग सिस्टीम, MS विंडो, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, पॉवर पॉईंट, एक्सेल आणि इंटरनेट युसेज. एवढे 9 टॉपिक आहे. 9 टॉपिक. पहिलं जमत असेल तर यूट्यूबवर सर्च करून पहा. काय सर्च करायचं? टॉपिकचं नाव MS वर्ड नॉलेज इन हिंदी. ठीक आहे, असं सर्च करून पहा. जर यानुसार तुमचं एवढं 10 टॉपिक कंप्लीट केल्यानंतर यूट्यूबवर जर भेटलं आणि कंप्लीट केलं, त्याच्यानंतर जर तुम्हाला कम्प्युटरचे क्वेश्चन सॉल्व्ह होत असेल तर ठीक आहे, पुस्तक वाचायची गरज नाही. ओके, चला. किंवा मग तुम्ही एकतर हे पुस्तक घ्या किंवा कोणतं एखादी पुस्तक घेऊन घ्या ना कम्प्युटरचं. मला तर मी एक काहीतरी ते SSCसाठी कम्प्युटरचं पुस्तक येते. ठीक आहे, ओके. माझ्याकडे मी काय करायचो, जे मी माझी MSCIT केली होती तेच पुस्तक माझ्याकडे होतं. मराठीमध्ये पण होतं आणि सेम पुस्तक इंग्लिशमध्ये पण होतं. ओके, तर मी त्यामधून अभ्यास करायचो. ओके, किंवा मित्रांनो तुम्ही SSCसाठी एखादी पुस्तक भेटेल तर SSC लेवलची एखादी पुस्तक भेटेल कम्प्युटरचं तर घेऊन घ्या. नाही तर मग हे टॉपिक ज्या पुस्तकात असेल ते पुस्तक कोणतं पण चालते. ओके, मराठी मीडियम भेटेल तर पहा. त्यानंतर इथे आपलं सगळं संपलेलं आहे. सगळं मी तुम्हाला संपूर्ण बुक लिस्ट इथे सांगितलेली आहे, मराठीवाल्यांसाठी पण आणि इंग्लिशवाल्यांसाठी पण. मराठीवाल्यांनी काय करा, मराठीमध्येच स्टडी करा आणि क्वेश्चनची प्रॅक्टिस इंग्लिशमध्ये करा. ओके, थँक्यू. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. थँक्यू.